आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील गुणसूत्रे ही 6वी कथा। अनंत हा एक अकुशल कामगार होता। मोलमजुरी करून कसंबसं आपलं पोट भरायचा। एक दिवस कामाच्या शोधात भटकताना तो आमच्या दारामध्ये आला। माझ्या आजोबांनी दार उघडताच अनंत अजिजीच्या स्वरात त्यांना म्हणाला, मला तुमच्या घरी कामाला ठेवून घ्या ना धनी, माझ्याकडे पैसा नाही, मला घरचं कुणीच नाही, मी या जगामध्ये अगदी एकटा आहे हो, मी कुठे जाऊ। माझ्या आजोबांना त्याची दया आली। ते म्हणाले, ठीक आहे, तुला हवं तितके दिवस तू आमच्या घरी राहू शकतोस, पण हे बघ, काही दिवसांनी तुझं लग्न होईल, मग तुला तुझ्या कुटुंबियांची देखभाल करावी लागेल, त्यासाठी तुला पैसे लागतील आणि अंगामध्ये काहीतरी कौशल्य असल्याशिवाय कोण देणार पैसे। तर आपण असं करूया, मी तुला पूजा करायला शिकवीन आणि जोपर्यंत तू या घरात राहशील तोपर्यंत मी तुला दरमहा 100 रुपये देत जाईल। अनंतला ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला। आपल्याला मोफत राहायला मिळणार आणि आपण एखादं काम शिकल्यामुळे आपल्याला वर पैसे सुद्धा मिळणार अशी त्यानं कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती। बघता बघता अनंत आपल्या घरातलाच एक होऊन गेला। तो समजून उमजून घरातली कामं आपणहून करू लागला। घरातल्या कुणाचं त्याच्या वाचून पानही हलेनासं झालं। माझी आजी त्याला हाक मारून म्हणायची, अनंत जा बघू बाजारातून भाजी घेऊन ये। माझे मामा त्याला सांगायचे, अनंत पोस्टात जाऊन माझ्यासाठी थोडी पोस्टकार्ड घेऊन ये आणि हो, येताना वर्तमानपत्र सुद्धा आणायला विसरू नकोस। मग तिकडून मावशी हाक मारून सांगायची, अनंत जरा बागेतून माझ्यासाठी फुलं तोडून आण ना, मला देवासाठी हार करायचा आहे। अनंत कधीही कामासाठी बाहेर पडला की मी पण त्याच्यासोबत जायची। अनंतच्या तोंडातून मी कधी तक्रारीचा सूर कधीच ऐकला नाही। तो सगळ्यांची अगदी सगळी कामं हसत मुखाने पार पाडायचा। माझे आजोबा रोज सकाळी पूजेला बसले की त्यांच्यासोबत बसून एक चित्तानं त्यानं सर्व काही शिकवून घ्यायचा। एक दिवस माझ्या आजीची सोन्याची बांगडी हरवली। ती तिला तिच्या वडिलांकडून लग्नात मिळालेली होती, त्यामुळे तिच्या भावना त्या बांगडीमध्ये गुंतलेल्या होत्या। ती रडू लागली। घरच्या सर्वांनी मिळून अख्खं घर पिंजून काढलं, पण ती बांगडी काही कुठे मिळाली नाही। रात्र होताच आजीनं पंती लावून ती अनंतकडे दिली आणि ती तुळशी पुढे ठेवून यायला सांगितलं। आजी अजूनही रडतच होती। अनंत तुळशीपाशी गेला तर जमिनीवर चिखलामध्ये काहीतरी चमकताना त्याच्या नजरेला पडलं। त्यानं ती वस्तू उचलताच ती आजीची हरवलेली बांगडी असल्याचं त्याच्या लक्षात आलं। तो पळतच ती बांगडी घेऊन आजीकडे आला। माझ्या आजीला अतिशय आनंद झाला। झाडांना पाणी घालता घालता ती बांगडी आपल्या हातून पडली असणार हे तिच्या लक्षात आलं। माझ्या आजोबांनी 100 रुपयाची नोट काढून बक्षीस म्हणून अनंतच्या हातावर ठेवली आणि सर्वांना बोलावून घेऊन ते म्हणाले, या अनंतच्या प्रामाणिकपणाचं उदाहरण तुम्ही सर्वांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे। परंतु अनंत मात्र ती बक्षीस घेण्यामध्ये सुद्धा नम्रपणे नकार दिला। तो म्हणाला, बक्षीस आपण परक्यांना देतो, घरच्यांना नव्हे, मी तर या घरामधलाच एक आहे ना, मी नाही घेणार हे पैसे। आणखी असंच एकदा अनंतला स्वतःसाठी काहीतरी विकत घ्यायचं होतं, पण त्याच्याकडचे पैसे संपले होते। मग त्यानं माझ्या आजोबांकडून पुढच्या महिन्याच्या पगारातले 50 रुपये ऍडव्हान्स घेतले आणि पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला आजोबांनी नेहमीप्रमाणे पगाराचे 100 रुपये त्याच्या हाती ठेवले। 50 रुपये कापून घ्यायचे ते पूर्णपणे विसरले, पण अनंतने त्यांना ती आठवण करून दिली। आजोबा, त्यातले 50 रुपये तुम्ही काढून घ्या, कारण तुम्ही ते मला आधीच ॲडव्हान्स म्हणून दिले आहेत। अनंतच्या या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या आजोबांना त्याचा अभिमान वाटला आणि त्यांनी त्याला शाबासकी दिली। नंतर माझ्या आजोबांनी हा किस्सा सर्व कुटुंबियांना सांगितला। ते म्हणाले, जरी अनंतनं ते 50 रुपये स्वतःकडे ठेवून घेतले असते, मला आठवण करून दिली नसती, तरी ते काही माझ्या लक्षात आलं नसतं, त्याचा 50 रुपयाचा फायदा झाला असता। अनंतला खरं तर पैशांची गरज आहे, पण प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठा या गुणांना तो जास्त महत्त्व देतो। त्यामुळेच ज्या पैशांवर त्याचा अधिकार नाही असे पैसे तो कधीही घेणार नाही। काही वर्षानंतर अनंतचं शेजारच्या गावातल्या एका मुलीशी लग्न झालं। तिचे वडील त्या गावचे मुख्य पुजारी होते। अनंत आता उत्तम प्रकारे पौरोहित्य करू लागला होता, त्यामुळे त्यानं आपल्या पत्नीच्या गावातच मुक्काम करून मुख्य देवळाची व्यवस्था पाहण्यात आपल्या सासऱ्यांचा हातभार लावायचं ठरवलं।
अनंत जेव्हा आमचं घर सोडून निघाला तेव्हा आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. जणू काही घरातील लाडकी मुलगी लग्न करून सासरी निघावी असंच आम्हा सर्वांना वाटत होतं. अनंत गेल्यानंतर माझ्या आजोबांना त्याची सारखी आठवण यायची. मग आम्ही सगळे त्याच्याविषयी बोलायचो. पुढे आम्ही सगळी मुलं मोठी होऊन मोठ्या शहरामध्ये स्थायिक झालो. बराच काळ लोटला, सगळं बदललं. अनंत पण आता भूतकाळामध्ये गेला. अधूनमधून आम्ही त्याची आठवण काढायचो. नंतर आमच्या गावात आमचे आजी आजोबाही राहिले नाहीत आणि आमचं ते पूर्वापार चालत आलेलं घरही राहिलं नाही. अशी बरीच वर्ष गेली. एक दिवस अचानक एक व्यक्ती माझ्या ऑफिसमध्ये मुद्दाम मला भेटायला आली. तो अनंत होता. गावात त्याच्याबरोबर केलेली भटकंती मला आठवली. त्यातून कितीतरी नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या होत्या. ते दिवस किती साधे होते, पण ते क्षण किती अविस्मरणीय होते. मी उठून त्याच्यापाशी जाऊन आदरानं त्यांना वाकून नमस्कार केला. तो एकदम अवघडून गेला. मग मी त्याला बसायला सांगितलं. त्याचा संकोच जावा म्हणून मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलले. त्यानं येताना एका तरुण मुलाला आपल्यासोबत आणलं होतं. हळूहळू अनंतनं बोलायला सुरुवात केली. तुमचे काका कसे आहेत आणि तुमचा भाऊ कसा आहे? मी कित्येक दिवसामध्ये तुम्हाला भेटलो नाही, पण तसा फार काही बदल झालेला नाही. त्यानंतर त्यानं माझ्या घरची प्रत्येकाची चौकशी केली आणि मीही त्याला सर्वांची तपशीलवार माहिती दिली. अखेर अनंतनं आपल्या शेजारी बसलेल्या त्या तरुण मुलाशी माझी ओळख करून दिली. हा हरी, माझा नातू. मला एक मुलगी आहे, तिचाच हा मुलगा. हरी आपल्या गावातच शिकला. नंतर तो शेजारच्या गावातल्या कॉलेजामध्ये शिकायला होता. आत्ताच त्याने एक परीक्षा दिली आहे. काय बरं नाव त्या परीक्षेचं? असं म्हणत त्याने शेजारी बसलेल्या तरुणाकडे वळून बघत त्याला विचारलं, तू कुठली परीक्षा दिलीस रे? मी आवाज विसरलो. त्यावर तो मुलगा अभिमानानं म्हणाला, IIT. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. अनंत पुढे म्हणाला, त्याला चेन्नईला प्रवेश मिळाला आहे. माझ्या जावयाला काही याच्या शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नाही, त्यामुळे यानं बँकेकडून कर्ज घेतलं आहे. हरी म्हणतो, IIT हे आपल्या देशातलं अत्यंत नावाजलेलं कॉलेज आहे. खरं सांगू का, मला त्यातलं काहीही कळत नाही, पण हा तिथेच शिकायला जायचा हट्ट करून बसलेला आहे. तुम्ही याला काही मदत करू शकाल का? त्यावर मी म्हणाले, असं पहा, आमच्या फाउंडेशनमधून मी याला मदत करू शकणार नाही, कारण मी तुम्हाला ओळखते आणि इथे आमचा असा नियम आहे की आम्ही ओळखीतल्या लोकांना काही मदत करत नाही. आम्ही फाउंडेशनतर्फे केवळ अशाच व्यक्तींना मदत करतो जे निराधार आहेत, ज्यांना मदत करणारं कोणीच नाही. पण मी माझ्या स्वतःच्या पैशामधून तुम्हाला नक्कीच मदत करीन. माझे शब्द ऐकून हरीनं सुटकेचा निश्वास सोडला. तर अनंतचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. मी मनामध्ये विचार करत होते, हा तरुण मुलगा IITमध्ये जाणार आहे. शिक्षण संपल्यावर त्याला नक्कीच उत्तम पगाराची नोकरी लागेल आणि तो भरपूर पैसे मिळवेल. मग याला शिष्यवृत्ती कशाला द्यायची? यापेक्षा याला कर्जाऊ पैसे द्यावे. मी हरीची मार्कलिस्ट पाहायला मागितली. त्याला उत्तम गुण होते आणि कॉम्प्युटर सायन्सचा प्रवेश त्याला मिळाला होता. ते पाहून मला आनंद झाला. मी हरीची विचारलं, तुला किती पैसे कमी पडत आहेत? त्यावर तो म्हणाला, मी शिष्यवृत्तीला अर्ज केलाच आहे, शिवाय बँकेचं कर्जसुद्धा काढणार आहे. तरीसुद्धा मला दरवर्षी 50,000 रुपये खर्च येईल. त्यावर मी म्हणाले, ठीक आहे, मी तुला आता 2 लाख रुपयाचं कर्ज देते, ते तुझ्या शिक्षणासाठी तू वापर. पण एक गोष्ट प्लीज लक्षात ठेव, ही रक्कम मी तुला बक्षीस म्हणून नाही तर कर्जाऊ देत आहे. पण अर्थामध्ये हे बिनव्याजी कर्ज आहे. तुला हे परत करायला जेव्हा कधी परवडेल तेव्हा तू ते परत कर. अगदी एक रकमी परत न करता दरमहा थोडी थोडी रक्कम फेडलीस तरीही हरकत नाही. म्हणजे पुढे ही रक्कम तुझ्यासारख्या एखाद्या हुशार होतकरू मुलाला शिक्षणासाठी उपयोगी पडेल. ही साखळी मला अशीच चालू ठेवता येईल. तुझे आजोबा म्हणजे प्रामाणिकपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. मी आजवर त्यांच्या इतका प्रामाणिक माणूस पाहिलेला नाही. मला वाटतं त्याच्या अंगचा सुसंस्कृतपणा आणि त्यांचे गुणसूत्र त्यांच्या सर्व कुटुंबियांमध्ये असणारच. या कर्जासाठी मला काही कागदपत्रांवर सह्या वगैरे कराव्या लागतील का? हरीनं विचारलं. अजिबात नाही. तुझा शब्द माझ्यासाठी पुरेसा आहे. शेवटी काही झालं तरी तू अनंतचा नातू आहेस, मी म्हणाले. त्यावर अनंत म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, हरी तुमचे पैसे नक्की परत करेल. मी त्याला कर्जाऊ रक्कम दिली आणि नंतर तो प्रसंग विसरून सुद्धा गेले. त्यानंतर कित्येक वर्षांनी मी एकदा चेन्नईहून बेंगळुरूला चालले होते. माझी फ्लाईट लेट झाली होती आणि मी विमानतळावर थांबले होते.
जवळच एक रुबाबदार कपड्यातला तरुण त्याच फ्लाईटसाठी थांबला होता. तो काही जर्नल्स वाचण्यामध्ये मग्न होता. त्यानं त्याचा लॅपटॉप चार्ज करत लावला होता. त्याचा चेहरा मला खूप ओळखीचा वाटला. जरा वेळानं त्यानं लॅपटॉपवरचं काम सुरू केलं. आमच्या फ्लाईटची जरा वेळानं घोषणा झाली. तो उठून बिझनेस क्लासकडे गेला. मी मनात सारखा विचार करत होते की आपण याला कुठेतरी पाहिलं आहे. त्याच दिवशी संध्याकाळी आमच्याच कॉलेजमध्ये एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्याला मी गेले. मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे मी शेवटच्या रांगेमध्ये बसले होते. तरुण मुलांना प्रेरणास्त्रोत ठरावे असेच सर्व व्याख्यानांचे विषय होते. त्यातील एक वक्ता म्हणजे सकाळी मला विमानतळावर दिसलेला तो रुबाबदार तरुण होता. त्याचं व्याख्यानही फार सुंदर झालं. तो आपल्या भाषणात म्हणाला, माझा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला. मी तिथेच लहानाचा मोठा झालो. माझ्या लहानपणी घरची परिस्थिती हलाखीची होती. आमच्याकडे कधीच पैसे नसायचे. पण मी IITचं शिक्षण घेतलं आणि माझं आयुष्य मी स्वतः घडवलं आणि अथक प्रयत्नांनी आज इथपर्यंत मी पोहोचलो आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवाहून तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपल्याला पाहिजे तसं आयुष्य आपण स्वतः घडवू शकतो. तुमच्या स्वतःच्या जगण्याची प्रेरणा जर तुम्ही स्वतःच बनाल तर तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही आयुष्यामध्ये संपादन करू शकता. अचानक माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. तो अनंतचा नातू हरी होता. मग मी माझ्या शेजारी बसलेल्या एका सहकार्याला विचारलं, हे वक्ते कोण आहेत? आपल्या कॉलेजनं त्यांना इथे का बोलवलं आहे? त्यावर तो सहकारी म्हणाला, अहो हा माणूस केवळ 28 वर्षांचा आहे. एका हेज फंडमध्ये त्यानं भरपूर पैसा कमावला आहे. असं म्हणतात की तो खूप गरिबीमधून वर आलेला आहे. पण आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये त्याचा हात कोणीच धरू शकणार नाही. इतका तो उस्ताद आहे. आपल्या कॉलेजामध्ये विद्यार्थ्यांपुढे त्याच्यासारख्याचा आदर्श असावा म्हणून आज कॉलेजनं मुद्दाम त्याला इथे भाषणासाठी बोलवलंय. त्याचं भाषण सुरूच होतं. मीही ते अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. इतक्यात मला ऑफिसातून फोन आल्यामुळे मला तातडीनं परत जावं लागलं. त्यामुळे त्याच्या भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला मी थांबू शकले नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी कसंही करून त्याच्याशी संपर्क साधायचा असं मी ठरवलं. त्याच्या ऑफिसचा फोन नंबर इंटरनेटवर सहज मिळाला. मी त्याच्या ऑफिसात फोन केल्यावर त्याच्या पर्सनल असिस्टंटला फोन उचलला. मी तुमच्यासाठी काय करू शकते? ती म्हणाली. मी तिला माझं नाव सांगितलं आणि मला हरीशी बोलायचं आहे असंही सांगितलं. ती हरीशी बोलली आणि नंतर फोनवर मला म्हणाली, सर आत्ता फार बिझी आहेत. त्यांना सांगा मला त्यांच्याशी फक्त 1 मिनिटभरच बोलायचं आहे. त्यावर तो लगेच फोनवर आला. तो माझ्याशी अदबीनं बोलला. त्यानं माझी खुशाली विचारली. अखेर मी म्हणाले, अनंत कसा आहे? त्यावर तो म्हणाला, आजोबा काही दिवसांपूर्वीच वारले. ते ऐकून मला वाईट वाटलं. त्यावर काय बोलावं तेच मला कळेना. पण तोच म्हणाला की आय एम सॉरी, मला जावं लागेल. थँक्यू फॉर कॉलिंग. आणि त्यानं फोन ठेवला. एक जुना मित्र गमावल्याबद्दल मला वाईट वाटलं. पण त्याचबरोबर माझ्या मनाला आणखी टोचणी लागून राहिली होती. माझ्या मनामध्ये विचारचक्र सुरू झालं. या हरीनं ते कर्ज परत करण्याचा साधा विषयसुद्धा काढला नाही. माझ्या दृष्टीनं ती रक्कम फार मोठी आहे असं नाही. पण आजवरचा माझा अनुभव मला असं सांगतो की हरी हे पैसे कधीच परत करणार नाही. ज्या माणसांची कर्ज परत करण्याची इच्छा असते ते संभाषण अशा पद्धतीने कधीच संपवत नाहीत. हरीनं माझी फसवणूक केल्यामुळे मी फार अस्वस्थ झाले. आपल्याला कुणीतरी जेव्हा असं फसवतं तेव्हा आपले पैसे गेले याचं जेवढं दुःख होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख कुणीतरी आपल्याला इतक्या सहजासहजी फसवलं आणि आपण मूर्ख ठरलो याचं होतं. त्यामुळे खरं तर आपल्या अहंकाराला फार मोठा धक्का बसतो. मी सुद्धा या गोष्टीला अपवाद नाही. मला खरं तर असा एक अभिमान होता की मला मनुष्य स्वभावाची चांगली पारख आहे. मी आज इतकी वर्ष सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे समोर आलेला माणूस कसा वागू शकेल हे त्याचा नुसता चेहरा पाहून मला कळतं असं मला वाटायचं. पण मग कधीतरी मलाही असा फसवणुकीचा अनुभव येतो. थोड्या वेळानं मीही शांत झाले. आपण अजूनही विद्यार्थीच आहोत. मनुष्य स्वभावाविषयी आपल्याला अजून बरंच काही शिकायचं आहे अशी मी मनाची समजूत काढली. माझ्या परिस्थितीमध्ये असलेल्या दुसऱ्या कोणीही तेच केलं असतं. हरीवर विश्वास टाकून त्याला मदत केली असती हे मला माहीत होतं. अनंत अत्यंत प्रामाणिक होता. त्याच्या सचोटीचा तर काही तोडच नव्हती आणि म्हणूनच अनंतवर आणि पर्यायानं त्याचा नातू हरी याच्यावर मी विश्वास ठेवला. पण अखेर मी एक शिक्षक, एक आई आणि एक स्त्री आहे. त्यामुळे लोकांनी न विचारताच त्यांना उपदेशाचे डोस पाजण्याची मला सवय आहे. त्यामुळे आता सरळ या हरीला फोन करून त्याला 4 शब्द सुनवायचे या हेतूनं मी फोन उचलला. नशिबानं यावेळी त्यानं स्वतःच फोन उचलला. मी शांतपणे म्हणाले, हरी, मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती.
अनंतनं आपली तत्व आणि जीवनमूल्य तुम्हालाही शिकवली असतीलच याची मला कल्पना आहे. तर तुम्हाला अशी आठवण करून द्यायची होती की तुम्ही अजून ते 2 लाख रुपयाचं कर्ज परत केलेलं नाही. त्यावर माझ्या इतका शांत स्वर काढून हरी म्हणाला, केवळ 100 रुपये इतक्या तुटपुंजा पगारावर माझ्या आजोबांनी तुमच्या घरी जन्मभर चाकरी केली. तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या हाताखाली ते राब राब राबले. खरं तर ही शुद्ध पिळवणूकच होती. तुम्हीच आमच्या कुटुंबाला त्याबद्दल आणखी पैसे द्यायला हवेत. पण मी माझ्या आजोबांचा आदर करतो आणि केवळ म्हणूनच मी आजवर तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला. घडल्या प्रसंगावरून मला मात्र एकच गोष्ट कळून चुकली की माणसाला त्याच्या गुणसूत्रांमधून त्याच्या पूर्वजांची अनुवंशिक दुखणी तेवढीच मिळतात, पण प्रामाणिकपणा, सचोटी असे गुण अनुवंशिकतेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अजिबात जात नाहीत. हेच खरं.